आज आम्ही गोव्यातील फेमस देवळात आलेलो आहे. त्याचं नाव आहे मंगेशी. आणि आज सुंदर वातावरण आहे. म्हणजे आम्ही सकाळी उठून सर्वप्रथम मंदिरात आलेलो आहे. तर चला तर मग या मंदिराचा इतिहास असा आहे की हे मोगरी डोंगरातील मंदिर 18व्या शतकात निर्माण केलेलं आहे. इथे मान्यता अशी आहे की इथे शंकर देव आपणहून वाघाच्या रूपात प्रकट झालेले आणि माता पार्वती ते पाहून खूप घाबरले आणि तिच्या मुखातून रक्षम गिरीशम मदत करा गिरिजापती शब्द निघाले. तेव्हापासून शंकराचे मंगेशी नावाचं मंदिर बांधलं गेलं. हे मंदिर गोव्यातील शांतादुर्गा मंदिराच्या शैलीत तयार करण्यात आलेले आणि हे मंदिर 450 वर्षापूर्वीचं जुनं मंदिर आहे. देवाचं दर्शन घेऊया. गाईस आम्ही आता दर्शनाला आत चाललोय. चला तर मग आत जाऊ. मंदिराच्या वस्तूमध्ये अनेक घुमट स्तंभ आहेत. एक प्रमुख नंदी बैल आणि एक सुंदर 7 मजली दीपस्तंभ आहे जो मंदिराच्या परिसरात उभा आहे. एक सभागृह देखील आहे ज्याच्यात 500हून अधिक लोक सुद्धा जाऊ शकतात. सभागृहाचा मध्यवर्ती भाग गर्भगृहाकडे जातो जेथे मंगेशीचे प्रतिमा पवित्र केली जाते. या देवळात देखील दररोज सकाळी अभिषेक, लघुरुद्र, महारुद्र या षोडशोपचार पूजा केल्या जातात. त्यानंतर दुपारी महाआरती आणि रात्रीची पंचोपचार पूजा केली जाते. दर सोमवारी सायंकाळी आरतीपूर्वी मंगेशीची मूर्ती संगीताच्या साथीने पालखीतून मिरवणूक काढली जाते. एक भव्य पाण्याचा टाक्या देखील आहे जो मंदिरात सर्वात जुना भाग असल्याचे मानले जाते. व्हिडिओग्राफी आणि फोटोग्राफी अलाउड नसल्या कारणाने मी केली नाही, कारण इथलं वातावरण एवढं शांत आहे, एकदम प्रसन्न वाटतंय आणि आजूबाजूचा जेवढा मला कॅप्चर करता येईल व्हिडिओ तेवढा मी कॅप्चर करून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करेन. गाईस, मंगेशी हे ना एक शंकराचंच रूप आहे. गाईज, इथे 12 ज्योतिर्लिंगाचं पण दर्शन होतं, पण तिथं जाणं अलाउड नाही. मी तुम्हाला आता दाखवते, फक्त वरून व्ह्यू दिसतोय त्याचा, तो मी तुम्हाला दाखवते व्हिडिओमध्ये. गाईज, इथे राहण्याची आणि खाण्याची दोन्हीची सोय आहे. म्हणजे जो कोण लांबून येत असेल किंवा स्टेसाठी राहण्याची सोय वगैरे नसेल ना, तर इथं ती पण अवेलेबल आहे. सो तुम्ही नक्की व्हिजिट द्यावी अशी माझी इच्छा आहे. असं गाईज, दर्शन करून झालेलं आहे आणि पोटात आता खूप भूक लागलेली आहे, म्हणून बाजूलाच एक हॉटेल आहे, तिथे आज जाऊन नाश्ता करूया.
गाईज, तुम्हाला माझा आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि लाईक शेअर कमेंट नक्की करा.